नमस्ते विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी साठी तुम्हाला प्रथमतः खूप खूप शुभेच्छा। इयत्ता 10वी मधील इतिहास आणि राज्यशास्त्र हा जो विषय आहे, या विषयाच्या प्रश्नपत्रिकेबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांची आहे। यामधील 28 गुण हे इतिहासासाठी, तर 12 गुण हे राज्यशास्त्रासाठी आहेत। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा समाजशास्त्र विषय 100 गुणांचा, त्यापैकी 40 गुणांचे इतिहास राज्यशास्त्र, 40 गुणांची भूगोल अर्थशास्त्र आणि 10-10 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी दिले जातात। आपण बघूया की ही जी 40 गुणांची प्रश्नपत्रिका कशी असते। प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगत असताना मी काही उदाहरणं आपल्या समोर देण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रश्न पहिला, त्यात 2 उपप्रश्न आहेत। कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 3 उपप्रश्न आहेत आणि त्याला 3 गुण आहेत। मित्र हो, यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 3 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य तो पर्याय निवडून आपण ती पूर्ण ओळ, ते वाक्य लिहिणं अपेक्षित आहे। बऱ्याचदा आपण काय करतो, एक आकडा लिहितो आणि त्याचं उत्तर कंसामध्ये असलेलं तो शब्द फक्त पुढे लिहितो आणि मग वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामुळे मार्क मात्र जाण्याची शक्यता असते। म्हणून माझी विनंती आहे की ते विधान पूर्ण लिहावं। रिकाम्या जागेमध्ये जो आपण अचूक उत्तर जे दिलेलं आहे, जो शब्द दिलेला आहे, तो अधोरेखित करणं हे अत्यंत महत्वाचं आहे। यासाठी साधारणपणे पाठांच्या खाली असलेल्या रिकाम्या जागा यांची तयारी करणं गरजेचं आहे। खरं वास्तविक पाहता मी आणखीन सुरुवातीलाच हे सांगेन की इतिहास म्हणजे शृंखला, ती एक साखळी आहे आणि म्हणून प्रत्येक पाठ हा पूर्ण वाचण्याची गरज आहे। पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत मन लावून पूर्ण पाठ वाचलात म्हणजे त्यातली कोणतीही रिकामी जागा असो, जोड्या जुळवा असो, कोणताही छोटा किंवा मोठा प्रश्न असो, तो सहजगत्या आपल्याला सांगता येतो, लक्षात राहतो। त्यासाठी पाठांतर करावं अशी खरं आवश्यकता नाही। प्रश्न पहिल्यामधील ब आकडा आहे, अ गटातील घटकांशी ब गटातील घटकांबरोबर योग्य जोड्या लावा। अ गटात 3 मुद्दे असतात, ब गटात 4 किंवा 5ही मुद्दे असतात। योग्य अशा प्रकारच्या जोड्या आपल्याला त्यात जुळवायच्या असतात। एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की अ गटामध्ये बेनिटो मुसोलिनी असा शब्द आहे, तर ब गटात त्याला संबंधित असलेला शब्द म्हणजे फॅसिस्ट पक्ष, तो त्या ओळीमध्ये बरोबर लिहिला गेला पाहिजे। आकडा 1 अ गटात बेनिटो मुसोलिनी, ब गटात पहिल्याच ओळीवर म्हणजे त्याच एका रेघेमध्ये फॅसिस्ट पक्ष असं लिहिणं अपेक्षित आहे। त्याच पद्धतीने दुसरा, तिसरा असे पूर्ण 3 क्रमांक आपण त्यात लिहून समोरासमोर उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। यातही खूप गमती जमती घडतात। उदाहरणच द्यायचं झालं तर काही जण बाण मारतात बरं का जोड्या जुळवांसाठी, तर काही जण आणखीन गंमत करतात। अ गटात 1 2 3 आणि ब गटातले अ ब कड हे एकमेकांना जोड्या जुळवतात आणि मग परीक्षकाची पंचायत होते। कधी कधी परीक्षक त्याला गुणदान करीत नाही आणि म्हणून यामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे। प्रश्न दुसरा, 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 25 ते 30 शब्दात लिहा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे।
तीन पैकी दोन सोडवायचे आहेत, प्रत्येकाला 2-2 गुण आहेत. हा प्रश्न खरं तर 25 ते 30 शब्दांमध्ये लिहायला सांगितलेला असला तरी सुद्धा तो निबंधासारखा लिहायचा नाही. म्हणजेच जे काही आपलं उत्तर असेल त्यासाठी 3 ते 4 ओळी आपण करतो, वाक्य तयार करतो आणि ते प्रत्येक वाक्य हे नवीन मुद्द्याने किंवा क्रमांक देऊन ते आपण लिहिणं आवश्यक आहे. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. प्रश्न दुसरा, यामध्ये एखादा प्रश्न असा येतो, इंग्लंड व जर्मनी या दोन राष्ट्रात संघर्ष वाढला, कारण काय? अशा प्रकारचा प्रश्न येतो तेव्हा त्याचं उत्तर लिहिताना किमान 3 मुद्द्यांमध्ये 3 वाक्यांमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. 1. कैसर विल्यमने वसाहत विस्तारासाठी लष्कर व नौदलात बरीच वाढ करून आधुनिक नाविक तळ उभारले. क्रमांक 2. त्याने तयार केलेल्या किल कालव्यामुळे जर्मन युद्ध नौका उत्तर समुद्रात सहज प्रवेश करू लागल्या. आणि आकडा 3. कैसर विल्यमच्या वसाहतवाद व आरमार वाढीबाबतच्या महत्वाकांक्षेतून इंग्लंड व जर्मनी या दोन राष्ट्रात संघर्ष वाढला. हे पुरेपूर असं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण 3 ते 4 क्रमांक देऊन उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न तिसरा, यामध्येही 3 पैकी कोणत्याही 2 विधानांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दांमध्ये उत्तरे किंवा कारणे लिहायची आहेत. अगदी दुसऱ्या प्रश्नासाठी जी पद्धत वापरली तीच पद्धत आपल्याला इथेही वापरता येते. 20 ते 25 शब्दांमध्ये लिहित असताना पुन्हा 3 ते 4 क्रमांक देऊन ते मुद्दे आपल्याला लिहावे लागतील. यासाठी अगदी एखादं उदाहरण जर घ्यायचं झालं तर अमेरिकेने 6 एप्रिल 1917 रोजी जर्मनी विरुद्ध युद्ध का पुकारले? म्हणजे युद्ध पुकारले कारण लिहा. त्याचं उत्तर लिहिताना एखादा क्रमांक आपल्याला जास्तही लिहावा लागतो, परंतु त्याचं कारण समर्पक रीतीने आपल्याला उत्तरामध्ये मांडता आलं पाहिजे. याकरता 5ही क्रमांक किंवा 5 वाक्य तयार होतील. जर्मनीने पहिल्या महायुद्धात फार मोठ्या प्रमाणावर पाणबुड्यांचा वापर करण्यास सुरुवात केली. हे पहिलं विधान, त्याला 1 क्रमांक द्यावा. दुसरं विधान आहे, इंग्लंडची लुसिटानिया ही बोट जर्मन पाणबुड्यांनी बुडविली. हा दुसरा क्रमांक. तिसरा होईल, त्यामुळे अनेक अमेरिकन नागरिक मृत्यू पावले. आणि चौथा, जर्मनीने पाणबुड्यांचा अनिर्बंध वापर करू नये असा अमेरिकेने इशारा दिला. आणि 5, तरीही जर्मनीने पाणबुड्यांचा अनिर्बंध वापर सुरूच ठेवला. त्यामुळे अमेरिकेने 6 एप्रिल 1917 रोजी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. मित्रहो, उत्तरामध्ये काही शब्दही अत्यंत महत्वाचे असतात. ते अधोरेखित करून आपण परीक्षकाची थोडी सोय करावी. परीक्षक आपली सोय करतात बरं का. उदाहरणार्थ, या उत्तरामध्ये लुसिटानिया हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे, आपण त्यालाही अधोरेखन करावं. तर मग सहजपणे तो प्रश्न, त्याचं उत्तर परीक्षकाच्या लक्षात येतं. प्रश्न आहे चौथा. त्यातही 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 40 ते 50 शब्दात लिहा असा प्रश्न आहे. आणि याला प्रत्येक प्रश्नांना 3-3 गुण आहेत. गुण वाढलेत त्यामुळे आपल्याला थोड्या ओळीही वाढवाव्या लागतील. 3 पैकी 2च लिहायचे आहेत. उदाहरण म्हणून आपण घेऊया. एक प्रश्न आहे, साम्राज्यवादी वर्चस्वाची 4 रूपे कोणती? बघा, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण 4 मुद्द्यांमध्येच लिहायचं असलं तरी सुद्धा एखाद दुसऱ्या ओळीमध्ये त्याचा थोडासा विस्तार आणि शेवट करणं आवश्यक आहे.
उदाहरणार्थ याचं उत्तर लिहिताना, युरोपीय राष्ट्रांनी साम्राज्यवादी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपापल्या गरजेनुसार आशिया आणि आफ्रिका खंडावर वेगवेगळ्या मार्गांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आणि मग ती रूप लिहायची बरं का, पण क्रमांक देणं आवश्यक आहे. पहिला क्रमांक, राजकीय गुलामगिरी लादणे. दुसरा, एखाद्या देशाला संरक्षण देऊन करणे. 3, व्यापारी करार परक्या देशांच्या गळी उतरवणे. आणि 4, स्वतःची व्यापारी मक्तेदारी निर्माण करणे आणि जेथे शक्य असेल तेथे फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब करणे याचा समावेश होतो. आणि शेवटी 2 ओळी लिहाव्यात. साम्राज्य विस्तार केलेल्या प्रदेशात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून साम्राज्यवादी राष्ट्रांनी आशिया व आफ्रिका खंडावर आपली संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात आर्थिक साम्राज्यवादाचे स्वरूप अधिक व्यापक बनले. अशा प्रकारे चौथा प्रश्न हा 2 आणि 3 प्रश्नांच्या मानाने काही अधिक शब्दांमध्ये मांडता आला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 5. मी अनेक शाळांमध्ये जातो तेव्हा याच प्रश्नांच्या विषयी शंका, भीती मनामध्ये निर्माण झालेली असते विद्यार्थ्यांच्या. मित्रहो, अगदी पूर्वी हा प्रश्न 10 गुणांसाठी होता, तो आता 4 गुणांसाठी आहे. पूर्वी हा 80 ते 100 शब्दात लिहावा लागे. या वर्षापासून नवीन अभ्यासक्रमातून 60 ते 80 शब्दांमध्ये याचं उत्तर लिहायचं आहे. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची प्रत्येकी 60 ते 80 शब्दात उत्तरे लिहा असा हा प्रश्न आहे आणि त्याला 8 गुण आहेत. विद्यार्थी मित्र हो, या उत्तराच्या बाबतीत मात्र थोडी आणखी काळजी अशी घ्यावी लागते की या उत्तराचे 3 भाग करावे लागतात. तेव्हा हे उत्तर 80 शब्दांपर्यंत सहजपणे जाऊ शकते. पहिला भाग प्रस्तावनेचा असतो. त्याला 1, 2 किंवा 3 ओळी प्रस्तावना असावी. मुख्य उत्तर ज्यामध्ये आपल्याला 4 ते 8 मुख्य मुद्दे असले पाहिजेत आणि त्याचं स्पष्टीकरण प्रत्येकी 3 ते 4 वाक्यांमध्ये आपण केलं पाहिजे. आणि मग शेवटी समारोप असावा की ज्या समारोपामध्ये आपण जर ती घटना असेल तर त्या घटनेचे कोणते परिणाम झाले अशा स्वरूपामध्ये एक खरं तर इतिहास या शब्दाचं किंवा इतिहासाचं एक सूत्र आहे. त्याला 3 बाजू असतात. जसा की त्रिकोण असतो. त्रिकोणाची पहिली बाजू कारण, दुसरी बाजू घटना किंवा स्वरूप आणि तिसरी बाजू परिणाम. मित्र हो, या 5व्या प्रश्नाचं उत्तर देताना त्या सूत्राचा वापर आपल्याला इथे करावा लागतो. सुरुवातीला प्रस्तावना म्हणजे त्या घटनेमागचं कारण थोडक्यामध्ये लिहावं. घटना किंवा स्वरूप हे मोठं उत्तर ज्याला 4 ते 8 मुद्दे देऊन स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे, ती दुसरी बाजू झाली. तर तिसरी बाजू म्हणजे समारोप, ज्याला आपण इथे परिणाम असं म्हणू शकतो. अगदीच उदाहरणादाखल एक प्रश्न द्यायचा झाला तर पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा. अगदी सर्वांचा आवडता प्रश्न आहे बरं का. 20व्या, आता याची प्रस्तावना बघा. अगदी थोडक्यामध्ये लिहायची झाली तर 20व्या शतकाच्या सुरुवातीचे वर्णन संघर्षाचे युग असे केले जाते. या काळात युरोपात वैमनस्य, दुर्दम्य महत्वाकांक्षा, कलह, परस्पर अविश्वास यामुळे युरोपातील वातावरण स्फोटक बनले. मित्र हो, जर 2 मार्कांसाठी असा प्रश्न आला की युरोपातील वातावरण स्फोटक का बनले, तर हीच प्रस्तावना आपल्याला तिथे उपयोगी पडते बरं. म्हणून माझं नेहमी एक सांगणं असतं की तुम्ही जास्तीत जास्त 5वे म्हणजे मोठे प्रश्न करा. या मोठ्या प्रश्नांमध्ये छोट्या प्रश्नांची उत्तरं आपोआप आलेली असतात. ही आपण प्रस्तावना केली. आता याचं उत्तर लिहिताना पुढील ओळीला पहिला मुद्दा लिहावा लागेल, युरोपीय राष्ट्रांचा साम्राज्यवाद.
आणि त्याचं विश्लेषण 4 वाक्यांमध्ये करावं. दुसरा मुद्दा आहे आक्रमक राष्ट्रवाद, त्याचं विश्लेषण 4 वाक्यांमध्ये. पुढे लष्करवाद, त्याचं विश्लेषण पुन्हा 4. राजनैतिक गटबाजी, त्याचं 4 ओळींमध्ये. कैसर विल्यम दुसरा याची महत्वाकांक्षा. त्यानंतरचा मुद्दा आहे युरोपीय राष्ट्रांची 2 गटात विभागणी झाली आणि शेवटचे 2 जे आहेत बाल्कन प्रदेशातील राजकीय गुंतागुंत. इथेही बाल्कनचं महत्व त्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे. त्यावरही छोटा एक प्रश्न येऊ शकतो. आणि महायुद्धाचे तत्कालीन कारण, हा शेवटचा मुद्दा म्हणजे तो जो फ्रान्झ फर्डिनांड आहे ना, आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड, याची हत्या केली आणि हे कारण ठरलं. मित्रहो, हे असं सबंध उत्तर लिहित असताना शेवट करताना त्याचा की हे महायुद्ध किती वर्ष चाललं, त्यामध्ये अतोनात मानवहानी झाली, मनुष्यहानी झाली, आर्थिक हानी झाली, वित्तहानी म्हणतो आपण त्याला, वित्तहानी झाली. अशा प्रकारचे एक 2 ओळींचे ज्याला परिणामादाखल समारोप करणं आवश्यक आहे. मी आणखीन एक प्रयोग असा केला होता पहा, की हे सगळे मुद्दे लक्षात ठेवायचे झाले तर त्याकरता मी एक शब्द योजला होता. विद्यार्थ्यांना मी तो देत असतो बरं का. उदाहरणार्थ प्रस्तावनेमध्ये शब्द आहेत वैमनस्य, दुर्दम्य महत्वाकांक्षा, कलह, परस्पर अविश्वास. या प्रत्येकाचा एक पहिलं अक्षर म्हणूया, वर्ण म्हणूया, पहिलं अक्षर एकत्र घेतलं आणि मी त्यात केलं वैदुकप आणि त्या वैदुकपामध्ये हे 4 शब्द मांडले. दुसरी गोष्ट अशी केली मी की हे जे मुद्दे आहेत आपले त्याची आद्याक्षरं घेतली आणि मग त्यातून एक सुंदर असा शब्द अर्थपूर्ण निघाला, असा शराबा कैसर विल्यम. मी गमतीनं लिहित असतो असा शराबी कैसर विल्यम. मग तो आ वरून आक्रमक राष्ट्रवाद, साम्राज्यवाद, अशा पद्धतीनं आपल्याला काही आपल्या मनाचे शब्द तयार करून, हा मात्र एकच आहे की फक्त असा शराबी कैसर विल्यम लिहिल्यानं उत्तर पूर्ण होत नाही, तर ते पूर्ण विधान लिहिणं आणि त्याचं स्पष्टीकरण करणं, मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी काही क्लुप्त्या वापराव्यात, एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगेन. इथपर्यंत इतिहास हा विषय संपतो आणि त्यानंतर सुरू होतो राज्यशास्त्र हा विषय. खरं तर नागरिकशास्त्र म्हणून आतापर्यंत जो विषय आपल्याला होता तो आता राज्यशास्त्र या नावाने यापुढे आलेला आहे. आणि तो अत्यंत सोपा असा विषय आहे किंवा त्याची मांडणी सुद्धा सोपी आहे इतिहासाच प्रमाणे. बघा, पहिलाच 6वा प्रश्न आहे, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण आहेत आणि 3च विधानं आहेत किंवा 3 उपप्रश्न आहेत. यामध्ये सुद्धा पहिल्याच प्रश्नाच्या प्रमाणे आपण काळजी घेतली पाहिजे आणि ती म्हणजे पूर्ण वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. रिकाम्या जागी लिहिलेला शब्द अधोरेखित करावा. मी तर अनेकदा सांगतो की चौकट करावी म्हणजे विसर पडत नाही आपल्याला. उदाहरण म्हणून एखादा प्रश्न घ्यायचा झाला तर लोकशाहीत सर्व नागरिकांना मतदानाचा टिंबटिंब अधिकार असतो. राज्यशास्त्रात 4 पर्याय कंसामध्ये दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपण निवडून विधान लिहायचं आहे. इथे आणखीन एक सांगायचं म्हणजे विद्यार्थी 2 वेळा हा प्रश्न लिहितात बरं का. म्हणजे कसा पहा, प्रश्न दिलाय म्हणून एकदा पर्यायासह लिहितात आणि मग खाली उत्तर लिहितात. मित्र हो, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असतात, उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून साठी विधानं आवश्यक आहेत पण त्याची उत्तरं असली पाहिजेत, प्रश्न लिहिण्याची गरज नाही. अधोरेखन करणं मात्र आवश्यक आहे. 3 उपप्रश्न आहेत, 3ही लिहावेत आणि पाठाखालील प्रश्नांचा सराव हा त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रश्न 7वा, 5 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण आहेत 3. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. आतापर्यंत आपल्याला एका वाक्यामध्ये किंवा 1-2 वाक्यामध्ये उत्तर लिहिण्याची सवय अनेक वर्ष आहे. मागील अभ्यासक्रमामध्ये मित्र हो हा प्रश्न नव्हता.
1 ते 2 वाक्यांसाठीचा, तिथेही आपल्याला 4-4 वाक्य लिहावी लागायची. आता मात्र तुम्ही भाग्यवान आहात, प्रश्न पद्धती बदलल्यामुळे मुलांना तो अतिशय सोपा जाणारा असा हा विषय झालेला आहे. उदाहरणार्थ, एका वाक्यात उत्तरे द्यासाठी राजकीय पक्ष म्हणजे काय असा एखादा प्रश्न विचारू शकतो. तर त्यासाठी मात्र 3 विधानं लिहावीच लागतात की समान राजकीय भूमिका असलेले लोक एकत्र येतात, 1 अंक झाला. दुसरा अंक, राजकीय भूमिका ही राजकीय प्रश्नांबाबत असते, अंक 3, राजकीय पक्षातील सर्व सदस्यांचे मत 1 असते. आणि शेवटची ओळ लिहायला पाहिजे, अशा लोकांचा समूह किंवा गट याला राजकीय पक्ष म्हणतात. समर्पक उत्तर किंवा पूर्ण उत्तर दिले तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत. यानंतर प्रश्न 8वा आहे. हा अधिक सोपा आहे खरं तर, परंतु त्या प्रश्नामध्ये काय आहे पहा, 3 पैकी कोणतीही 2 विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा आणि गुण आहेत 4. खरं वास्तविक पाहता आपल्याला एक सवय आहे, चूक की बरोबर साठी 2, एकाला 1च गुण एका विधानाला, अशी सवय आहे. परंतु इथे मात्र 2 गुण दिलेले आहेत. पण यासाठी मात्र फक्त चूक की बरोबर याला 1च ठेवलाय आणि ते सकारण स्पष्ट करणे यासाठी मात्र 1 गुण दिलेला आहे. अगदी एखाद दुसरं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपण एक घेऊ शकतो की चूक की बरोबर लिहा पहा, भारतात अध्यक्षीय लोकशाही आहे, हे विधान आहे. हे चूक की बरोबर खालच्या ओळीला लिहावं, वरील विधान चूक आहे असं लिहिलं की त्यासाठी 1 गुण आपल्याला मिळणार आहे. पण त्याचं स्पष्टीकरण दिल्यानंतर दुसरा गुण मिळणार आहे. त्याचं स्पष्टीकरण असं देता येईल की भारतात संसदीय लोकशाही आहे, भारतात राष्ट्रपती व पंतप्रधान असे 2 कार्यकारी प्रमुख आहेत, तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये 1च अध्यक्ष ज्याच्याकडे सर्व सत्ता असते. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि तेव्हा आपल्याला 3 पैकी 2 लिहायचे आहेत, चूक की बरोबर एका ओळीमध्ये आणि त्याचं स्पष्टीकरण खाली 2 ओळीमध्ये जर आपण लिहिलं तर आपल्याला पूर्ण गुण मिळू शकतात. आणि शेवटचा प्रश्न आहे, 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 25 ते 30 शब्दामध्ये लिहा, गुण आहेत 2. मित्रहो, एकच प्रश्न या ठिकाणी लिहायचा आहे, 2 विचारलेले असतात. हाही तसा पाहायला सोपा प्रश्न आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की 2 गुणांसाठी किमान 4 मुद्दे आपल्याला लिहावे लागतात. हा आपला एक नियमच होऊन बसलेला आहे की 1 मार्क मिळवायचा असेल तर किमान 2 मुद्दे, 2 विधानं, 2 ओळी देण्याची गरज आहे. प्रश्न 9 मध्ये एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. आधुनिक काळात लोकांच्या सहभागासाठी कोणते मार्ग वापरता येतात असा तो प्रश्न आहे पहा. तर त्याचं उत्तर लिहिताना 3 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. आधुनिक काळात लोकांच्या सहभागासाठी पुढील मार्ग वापरता येतात. खालच्या ओळीला एक आकडा लिहावा, मुद्दा लिहायचा पहिला, प्रत्यावहन, आणि मग त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. एखादा प्रतिनिधी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसेल तर त्याला परत बोलावणे याला प्रत्यावहन असं म्हणतात. परदेशामध्ये अशी पद्धत आता वापरायला सुरुवात झालेली आहे. दुसरा क्रमांक आहे जन उपक्रम. म्हणजे काय, त्याचं स्पष्टीकरण थोडक्यामध्ये देणं आवश्यक आहे. ठराविक संख्येने नागरिक प्रस्ताव मांडू शकतात, अशा पद्धतीने जन उपक्रम घेता येतो. आणि क्रमांक 3 जन पृच्छा, यामध्ये त्याचं स्पष्टीकरण देताना सांगायला हवंय, कायदे मंडळाने संमत केलेल्या विधेयकावर जनतेची संमती मिळविण्यासाठी
जनपृष्ठेचा वापर केला जातो. अशा पद्धतीने आपण 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका अत्यंत चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. विद्यार्थी मित्र हो, मला 2 गोष्टी आणखी अशा सांगायच्या आहेत. ती म्हणजे की वाचत असताना आपण इतिहासाचं वाचन करतो तेव्हा ती एक गोष्ट आहे, या दृष्टीने इतिहासाकडे पाहणं गरजेचं आहे. तो एक इतिहास आहे, ती एक गोष्ट आहे. बघा ना, इतिहासाला इंग्रजीत हिस्ट्री म्हणतात. त्यात काय आहे पहा, स्टोरी आहे. लहानपणी आपण स्टोरी वाचत शिकत आलो, पण ती पाठ करत आलो नाही. मग लहानपणच्या गोष्टी आपण पाठ केल्या नाहीत, त्यावेळी त्या अगदी कावळ्याच्या, चिमणीच्या, कोल्ह्याच्या असतील. आता आपण मोठे झालो आहोत, आता मोठ्या गोष्टी भारताच्या, जगाच्या संदर्भातल्या असायला हव्यात. आणि मग या गोष्टी आपण पाठ का करत बसायच्या, ती एक गोष्ट आहे. त्याकडे अगदी इतकं बारकाईने पहा, मग पाठ करण्याची गरज भासणार नाही. वाचताना त्यामध्ये इतकं आंतरिक, अगदी ती आतमध्ये अंतःपटलावर ती स्टोरी किंवा घटना घडते आहे, असं वाचत असताना वाटलं पाहिजे. तुम्ही दिग्दर्शक आहात, स्टोरी तुमच्या समोर पुस्तकाच्या रूपाने आहे, तुम्ही त्या स्टोरीला दिग्दर्शित करायचं आहे आणि स्वतःच्या अंतःपटलावर एक चित्रपट निर्माण करायचा आहे. जर असं केलं तर हा इतिहास अतिशय सोपा विषय आहे. आणि महत्वाची गोष्ट, काही जणांना असं वाटतं की इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास किंवा घटनांची मांडणी, ती कशासाठी हवी. पण मला शेवटी असं मी म्हणेन, आपल्या स्वतःचा इतिहास क्षणभर विसरून चालणार नाही. आपण तर आता 10वीला आहोत, एक दिवसही आपल्याला जगता येणार नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आत्म्याचं बलिदान केलं, त्यांचा इतिहास किती महत्वाचा आहे. मग तो इतिहास आपण नको शिकायला. आपण आता जागतिक पातळीवर किंवा जागतिकीकरणाचा अभ्यास करत आहोत. आपल्याला जगाचा इतिहास माहिती असण्याची आवश्यकता आहे. आपली स्मरणशक्ती वाढवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला जगाशी आपला संपर्क जोडायचा आहे. आपल्या देशाला उज्ज्वल बनवायचं असेल तर जगाचा इतिहास महत्वाचा आहे. आणि म्हणून त्याकडे केवळ 40 गुण मिळवायचेत म्हणून अभ्यास करायचा नाही. अंकी गुणांच्या बरोबर आपल्या अंगी गुण मिळावेत, यासाठी हा इतिहास आहे. तुम्हा सर्वांना इतिहास शिकण्यासाठी, हे सर्व गुण तुमच्यामध्ये उतरवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.